राम राम मंडळी. आता काय सांगू तुम्हाला, बेंदूर सण जवळ आलाय. ही सर्जा राजा हानम्या सोन्या. आता काय सांगायचं पाहुणं, शेतात सगळं पाचड झालं. तर ही पाचड म्हणलं गोळा करून आणू. आता बेंदूर सण आला म्हणल्यावर का शेत बी वावर बी नीट ठेवलं पाहिजे का नाही. त्याच्यामुळं म्हणलं दणका आता आपलं हे गावातलं ट्रॅक्टर आहे आपलं. हे गावातनं घरनं ट्रॅक्टर घेऊन आलो लगेच. आता पटशिरी कसं आता ट्रॉली छोटी असल्यामुळं नाही का ती नकोच म्हणलं ते ट्रॉलीसोबत घेऊन जाणं. त्या म्हणलं आपला मस्तपैकी बैलगाडाच बांधू ह्याला आणि मस्तपैकी एक सर्जा राजाची एक जोडी घेऊन जाऊ की. आणि कसं ट्रॅक्टरमध्ये कसं पावसा पाण्याचे दिवस आहे ते कुठं फसलं बिसलं तर लगा बैलगाडी ते सोडून लगेच पटकनी बैल वाढता येतील की. त्याच्यामुळं म्हणलं ट्रॅक्टरच घेऊन जाऊ. मग आता मस्तपैकी बांधतो आणि ते बुसकट आहे तिकडं. आता बेंदूर सण जवळ आलाय म्हणलं, बैल पोळा बी जवळ आलाय. बेंदूर सर म्हणलं जरा शेतातली जरा नीट काव ठेवावं आणि भुसा जरा इकडं वावराच्या साईडला टाकला की म्हणजे कसं जरा सणात जरा बैलांना बी जरा सजवायला बी मजा येते. आणि म्हणलं दानका लाका एकदम दानका करून घेऊ. आणि कसं एकदा सण बिन झाला का मग नंतर परत बुसकट हाय त्या जागेवर टाकलं तरी काय वाटत नाही. आणि कसं पावसा पाणी दिवसा असल्यामुळे बिगा लय रस्ते खसते ते शेतातले काय सांगायचं. आता दणका ट्रॅक्टर घेऊन जाऊ आणि लगेच सरजा राजा मागणं येतेच. चला हट मस्त. आता पक्क बांधले हालतच नाही. एकदम ट्रॉलीच तयार झाली की राव दणका. आता काही सुट्टीच नाही. चला हे आपलं असं वावर राहिले गवतू वाढली ती हेकडनं तिकडनं काय सांगायचं. आता ही पटकनी वावरातनं वाट काढू. म्हणजे कसं वाट काढली की आपल्या मागं बैल येते ते लगेच बैल घेऊन सणात पळायचं. कुठं डायरेक्ट बुसकट आणायला चापला विषय. बघा सर्जा राजा येऊन थांबली वाटेला. एवढं बुसकट वावरास आले लय बेकार. आता हे सगळं भरावून पुढं का हे सगळं बुसकट आहे. हे बुसकट तिकडं जरा वावरात साईडला टाकलं जरा भरू की टेन्शन आलं खंडीभर बुसकट का सांगायचं. बघा हे असं सर्जा राजा हट. अरे हो चल अरे चल अरे सर्जा राजा चल. हे बा बैलूच पुढं पाठवून दिलं. ट्रॅक्टर जरा मागं ठेवलं. म्हणलं रस्ता हाय जरा ओके दिसाला. म्हणलं पटपट न्यावं आणि म्हणलं जरा बुसकट भरायला पटकन कसं मागणं बघा ट्रॅक्टरचं आणलं दानका आणि पळवत बैलगाडी असलं म्हणून टेन्शन व्हा. सर्जा राजा ओळवूनच ठेवली. म्हणलं काय टेन्शनच नाही. ट्रॅक्टर कसं कारखाने फिरवता येते कुठं का चढतं ट्रॅक्टरचं काय टेन्शन आहे. आणि सर्जा राजाचं काय टेन्शन नाही. सर्जा राजा ट्रॅक्टरला सुद्धा उठते एवढी खमकी येते आणि दमकी येते बैल टेन्शन. चला पटपट सर्जा राजा बैलगाडी बरी बुसकट भरू. आता दाबून लय भर मग आमची बैल मस्तपैकी जेवण खाऊन पिऊन आणली ती मी. 2-4 फेऱ्यामध्ये दमत नाही ती. असं बुसकट भर चांगलं दाबून असं अरे बरं दाबून पट लवकर दाबून बरं म्हणजे कसं वावर जरा लवकर खाली बी होईल आणि बेंदूर बी सण जवळ आलाय. म्हणलं माझ्या घराला वेगळीच मजा. बास्कत दणका भरलं बुसकट. अरे ओ अरे चल सर्जा राजा हट. नको पहिलं ट्रॅक्टर बी भरून घेऊ म्हणलं. कसं दोघं बी एकसाथ निघाले की टेन्शन नाही ना. एका मागे एक म्हणजे कसं एकदा. अरे हो चल सर्जा जरा पुढं हट. ओ अरे हो चल सर्जा जरा वाट मोकळी करून घ्यावी. का सांगावं काही जडच्या जड बुसकटाची गाडी हलकी असते मान्य आहे पण. अरे हो मस्त. आता हे ट्रॅक्टर आहे ते बैलगाडी तर भरली हो. आता पटशिरी ह्याला भरून घेतलं बुसकट. काय टेन्शनच नाही. एकदा असं लोड करायचं बुसकट. ट्रॅक्टर म्हणल्यावर बी काय टेन्शन नाही. जरा बैलगाडी यंदा छोटी पडाली ट्रॅक्टरच्या मागं. ती मोठी बैलगाडी बसत नाही ते ओळखली नाही पटकन. त्यामुळे म्हणलं छोटी आहे पण बुसकट दाबतीनं मस्त बसते. दबून बसलं मस्तपैकी. चला पटकन बुसकट आणि बैल घेऊन निघू सणाड. आता काही टेन्शन नाही. ट्रॅक्टर भरले आता जो आम्हाला आता निघायचं सणाड वावराच्या बाहेर. चला की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.